स्वामी म्हणतात की तुमचं सुख आणि यश कधीच सर्वांना सांगू नका, कारण जेव्हा आपण आपल्या गोष्टी जगासमोर मांडतो तेव्हा लोकांच्या चांगल्या आणि वाईट नजरेला आपण आकर्षित करतो. जिथे वाईट नजर पोहोचते तिथे शांतता जणू हरवूनच जाते. लहानपणी आपली आई लिंबू आणि मिरचीने आपली नजर काढायची, पण ही क्रिया फक्त वरवरची नजर काढते. ज्या व्यक्तीचं तेज जास्त असतं, जी खूप प्रसिद्ध असते, त्यांवर असंख्य नजरा एकाच वेळी पडतात. अशा व्यक्तींनी नेहमी पूजा आणि ध्यान केले पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या सभोवती एक ऊर्जक कवच निर्माण होते, जे असंख्य नकारात्मक ऊर्जेपासून त्यांचे संरक्षण करते. पण काही लोक तांत्रिक क्रिया एखाद्याच्या चांगल्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. फोटो, केस, कपडे अशा अनेक वस्तू वापरून त्या व्यक्तींवर तांत्रिक क्रिया केल्या जातात. अशा क्रियांपासून वाचण्यासाठी तुम्ही नेहमी तुमच्या इष्टदेवते, कुलदेवता आणि स्थानिक देवतांची पूजा करा, कारण हेच देवता तुमच्या सर्वात जवळ असतात आणि तांत्रिक क्रियेपासून तुमचे संरक्षण करतात. शेवटी मला एकच सांगायचे की या जगात कोणतीही शक्ती कर्मांच्या चक्रांपासून वाचवू शकत नाही. जे आपल्या दुसऱ्यांवर तांत्रिक क्रिया करतात